दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। महिना संपत आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला होता आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून दुसरा टप्पा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। एकंदरीत आज 2 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे, तर आज नवरात्रीचा 5वा दिवस सुद्धा गोड झालेला आहे। आजचा कलर या ठिकाणी हिरवा कलर आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी नवरात्री निमित्त सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होते, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या दुसऱ्या टप्प्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज या 12 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आजचा वार शुक्रवार आहे, उद्याचा वार शनिवार आहे आणि परवाचा वार रविवार आहे। एकंदरीत या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना, जरी रविवारी सुट्ट्या असल्या, बँकांना सुट्ट्या असल्या, तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्याच्या डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरित होत असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जरी बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण तुम्हाला रविवारी सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, आज शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। आज शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या शनिवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी रविवारी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं, राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारपासून दुसरा टप्पा सुद्धा वितरित होत आहे। एकत्रितपणे आज सर्व लाडक्या बहिणींचा शुक्रवार या ठिकाणी गोड झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 2 हप्त्याचे आले आता। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर या 12 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे आलेले आहेत आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येत आहेत। बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्रित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार होते आणि त्याप्रमाणे पैसे वाटपाला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की या महिन्याचे पैसे डीबीटीवर ते पाठवण्यात आलेले आहेत आणि हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। अजितदादा काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे।
त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी पैसे डीबीटीवरती पाठवण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज लाडक्या बहिणींचा शुक्रवार गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज नवरात्रीचा 5वा दिवस सुद्धा गोडच झालेला आहे. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे यायला पाहिजे होते, परंतु तुम्हाला नवरात्रीच्या आज 5व्या दिवशी पैसे येत आहेत. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला 5 दिवस वाट पाहावी लागली, परंतु लाडक्या बहिणीनं वाट पाहिल्याचं फळ सुद्धा मिळालेलं आहे. कारण आज 5व्या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत की नाही, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. त्यामुळे केवायसी केलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का आणि ज्यांनी केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, तर हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर या 2 प्रश्नांची उत्तरे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या हजारो रुपयांची बचत या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहे त्याची माहिती सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी फक्त या ठिकाणी सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्ता वाटप होत नाही, त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, त्यासोबतच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत. म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे येत चाललेले होते, परंतु काही बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते. परंतु आता त्या लाडक्या बहिणींची काळजी संपलेली आहे, चिंता सुद्धा मिटलेली आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये पुढचे हप्ते सुरू आहेत आणि मागचे हप्ते सुद्धा आलेले आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला या नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर हप्ता सुद्धा वितरित होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट कान देऊन ऐकायची आहे. बघा या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, कारण या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छाननी करण्यात आलेली आहे. या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, बघा आता एक कोणते नियम आहेत ते नियम सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस या ठिकाणी फक्त 3 ते 4 नियम लावण्यात आलेले होते, परंतु आता या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. त्यामुळे या नियमांमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे. बघा 5 नियमावरून आता 10 नियम लावण्यात आलेले आहेत. तर हे 10 नियम लावल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये तर तुम्ही सुद्धा या 10 पैकी 10 नियमांमध्ये बसत असावेत आणि तुम्ही सुद्धा हे 10 नियम काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. बघा लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणी केवायसी करून अपात्र ठरलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणी केवायसी न केल्यामुळे पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे केवायसी केले तर पैसे येतील का, केवायसी नाही केले तर पैसे येणार आहेत का, त्याचं उत्तर सुद्धा बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना हे नवनवीन नियम कोणकोणते लावण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज शुक्रवार या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो आज 26 सप्टेंबर आहे. तर आज 26 सप्टेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही मिनिटांमध्ये देत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी अशा अफवांवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती तुमच्यापर्यंत
येत असते. बघा लाडक्या बहिणीनो, हे झालं आपल्या चॅनलचं कौतुक. बघा या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या योजनेअंतर्गत पैसे वाटप होत आहेत. आणि लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणीनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो. एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. एकनाथ शिंदे साहेब दिलेला परत घेत नाहीत. एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत, घेणारे नाहीत. बघा अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांविषयी माहिती तुम्हाला सुद्धा आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% पक्का असतो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी खरा सुद्धा करून टाकत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी शब्द दिलेला होता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील, परंतु मागच्या या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा टाकलेला होता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याबाबत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे एकंदरीत या 3 लाभांतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यासोबतच तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठे आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना या आनंदी निर्णयांचा लाभ या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल अशा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर नसेल त्यांना घरकुल योजनेचा लाभ देणार, ज्या बहिणी आमच्या शेतकरी असतील त्यांना शेळीपालन योजनेचा लाभ देणार, ज्या बहिणी शेतकरी असतील त्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ देणार, ज्या बहिणी शेतकरी असतील त्यांना कांदे चाळ अनुदान योजनेचा लाभ देणार, त्यासोबतच ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि त्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल आणि त्यांना काहीतरी व्यवसाय करायची इच्छा असेल तर अशा लाडक्या बहिणींना शिलाई मशीन, पेटाची गिरणी अशा प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी सक्षम बनवणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यासाठी, म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी 1 तारखेपासून ते शेवटच्या 30 ते 31 तारखेपर्यंत हप्त्याची वाट पाहावी लागत होती. परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करणार आहोत आणि त्या तारखेला निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे सुद्धा बघितले आहेत. आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कान देऊन 2 मिनिटं हा व्हिडिओ ऐकायचा आहे, डोळ्यांनी पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत होऊन जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. तुमचा नवरात्रीचा 5वा दिवस अचानक हिरवा आहे तर या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने या 12 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींना आज अंबाबाई पावली असं सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण लाडक्या बहिणींना या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींना या ठिकाणी उपवासाचे काही साहित्य खरेदी करायचे असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींना तुम्हाला काही खरेदी करायची असेल. बघा नवरात्री सणामध्ये भरपूर लाडक्या बहिणी 9 रंगाच्या 9 साड्या या ठिकाणी खरेदी करत असतात, परंतु हप्ता उशीर आल्यामुळे लाडक्या बहिणी आता उर्वरित 4 साड्या खरेदी करतील अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींना, प्रत्येक दिवसाला तुम्ही प्रत्येक रंगाची साडी घेत असतात आणि त्या ठिकाणी घालत असतात. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला की नवरात्रीमध्ये लाडक्या बहिणींना पैसे दिले तर त्या ठिकाणी काही बहिणी साड्या घेतील, काही लाडक्या बहिणी या ठिकाणी त्या पैशांचा उपवासासाठी वापर करतील. बघा लाडक्या बहिणींना, अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तुम्ही जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा या ठिकाणी तोटा सुद्धा होणार आहे. बघा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. आता फक्त 2 मिनिटं व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर जे नवनवीन नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर 4 चाकी गाडीचा नियम लावण्यात आलेला होता, अगोदर उत्पन्नाचा नियम लावण्यात
लावण्यात आलेला होता. अगोदर घरामधील फक्त 2च महिला लाभ घेत असावेत असा नियम लावण्यात आलेला होता. त्यासोबतच सरकारी नोकरीला कोणी नसावे असा नियम लावण्यात आलेला होता. परंतु हे नियम जसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहेत. परंतु याच्यामध्ये अजून काही नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा याच्यामध्ये काय सांगितले आहे की बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, याच्यामध्ये सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा. त्यासोबत लाडक्या बहिणींना जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जमीन खरेदी केलेली असेल, म्हणजेच 5 एकरांच्या पुढे जास्त जमीन खरेदी केलेली असेल, तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत. किंवा लाडक्या बहिणींना तुमच्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणींना तुमचं आधार कार्डवरील नाव आणि तुमच्या बँक पासबुकवरील नाव तुमचं सेम असायला पाहिजे, पत्ता सुद्धा सेम असायला पाहिजे. जर तुम्ही अशा नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, तरच तुमचा नवरात्रीचा सण गोड होणार आहे. परंतु ज्या बहिणी अशा नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील अशा बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता तुमचा वेळ घेणार नाही. आता तुम्हाला थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं. त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा नवरात्री सण गोड होईल अशा पद्धतीने शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे येऊ शकतात आणि याच्यामध्ये सप्टेंबर हप्ता अगोदर येईल, त्यानंतर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे यायला सुरुवात होतील. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहेत.